नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो माया ही मात्र जानकीसोबत आता मंदिरात येते आणि सुमित्रासोबतच. तेव्हा मात्र आता माया ही मुद्दाम जानकीला विचारते की मला एक गोष्ट सांगा, तो मकरंद मात्र आता तुमच्या सतत मागावर होता का? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, त्याने माझ्या मैत्रीचा वेगळा अर्थ काढला आणि मी ऋषिकेशशी लग्न करते हे ऐकल्यानंतर तो वेडापिसा झाला आणि तो ऍक्सिडेंटली गेला. तेव्हा आता माया मुद्दाम विचारते की ऍक्सिडेंटली म्हणजे नक्की काय झाले होते? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ माया, आता हे सर्व जाऊन दे, कारण त्याच विषयावर मला आता खरंच बोलायचं नाही. तेव्हा आता माया म्हणते की अहो तसं नाही, परंतु आता जे काही घडत आहे तर ते आठवणींची उजळणी व्हायला नको का? जानकी म्हणते की हो, तुझं बरोबर आहे. अगं मला असं वाटतं की मकरंद मेलेला नाही म्हणून, आणि तो जिवंत असावा आणि MK कंपनीच्या मार्फत मात्र तो आम्हाला त्रास देतोय असं आम्हाला वाटतं. तेव्हा आता माया म्हणते की असे का? तर आता जानकी म्हणते की हो, कारण याच संदर्भात मात्र आता ऋषिकेश आणि सौमित्र चौकशी करायला गेलेले आहेत. तेव्हा आता माया लगेच विचारते कुठे गेले ते? तेव्हा आता जानकी सांगते की पोलीस स्टेशनला. आता पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर मायाला तर धक्काच बसतो. जानकी पुढे सांगते की हे बघ, आम्ही इंटरनेटवर सगळं काही आता ह्या मकरंद बद्दल शोधले, परंतु आम्हाला खरंच काही माहिती नाही मिळाली की त्याच्या कुटुंबामध्ये कोणीतरी आहे का आणि कोण त्याला मदत करतंय ह्याचा काहीतरी अंदाज आपल्याला लागेल. तेव्हा आता माया बरोबर मात्र जानकीकडून सगळं काही काढून घेते. जानकी आणि आता ऋषिकेश सगळेजण काय प्रयत्न आपल्याबद्दल करत आहे तर, आणि खरी मेन सूत्रधार तर माया असते. तोपर्यंत आता सुमित्रा देवी आईचं आत दर्शन घेते. सुमित्रा आता त्या दोघींना सुद्धा आता आतमध्ये दर्शनाला बोलावते. त्यावर आता जानकी म्हणते की माया चल आतमध्ये दर्शन घेऊया. आता जानकी मात्र आत दर्शनाला येते. देवी आईची घंटा वाजून ते देवी आईला हात जोडून प्रार्थना करते. तोपर्यंत माया बाहेरच उभी असते आणि ती मनात म्हणते की हो जानकी, अगं तू जे काही आता मकरंदच्या नावाने दरवाजा ठोठावत आहे तर तेथून मात्र तुम्हाला कोणतीही माहिती कधीच मिळणार नाही, आणि त्याच्याबद्दल मात्र तिला सगळं काही माहिती आहे. ती तर तुमच्या समोर उभी आहे. मकरंद दादाच्या बहिणीशिवाय जानकी, अगं तुला कोणीही माहिती नाही देऊ शकत. त्यानंतर आता सौमित्रा आणि ऋषिकेश इकडे पोलीस स्टेशनला येतात आणि आता ते म्हणतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळी काही चौकशी वगैरे करत आहे, परंतु त्यांचा एखादा फोटो असायला हवा होता. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही सर, त्याचा कोणताही फोटो आमच्याकडे नाही, कारण हे सगळं काही आहे तर ते 12 वर्षापूर्वीच घडलं होतं. किंवा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, वर्षानुवर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स आहेत ते सहजपणे मिळून जातात. मी खेळ मातीतील हा जो काही प्रोग्राम केला होता, मग त्या खेळाचा टेलिग्राम आहे तर तो टीव्हीवर होता. सॅटेलाइट वरून त्याला आपलं जे काही ते फुटेज आहे तर ते आपल्याला नक्की मिळू शकतं. किंवा मात्र आता सौमित्र म्हणतो की ऍक्च्युली माझं बोलणं झालेलं आहे आणि ज्याने हा शो आहे तर तो ऑर्गनाइज केला होता, मात्र तो 2015 मध्येच बंद झालेला आहे आणि हे फुटेज मिळवण्यासाठी आम्ही खरंच खूप प्रयत्न केलेला आहे, पण आमच्या काही हाती लागलेले नाही. किंवा मात्र आता ऋषिकेश सांगतो की ऑनलाईन मात्र त्या प्रोग्राम बद्दल काही नाही मिळू शकत, कारण सोशल मीडियावर त्याचं काही अगदी नव्हते. त्यानंतर सौमित्र म्हणतो की आमच्या परीने मात्र जेवढा प्रयत्न आम्हाला करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार आहोतच, आणि म्हणजे माझ्या मते मी असं सांगतो की एका जुन्या लायब्ररीमध्ये आम्ही जायचं म्हणतोय, आणि जर तेथे काही आमच्या हाती लागले तर आम्ही तुम्हाला नक्की खात्रीने फोटो काढून तुम्हाला पाठवू. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, जी काही माहिती तुम्हाला मिळेल तर ती माहिती मात्र तुम्ही आम्हाला सांगा, आणि हे बघा मी सुद्धा तुम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे तर ती तुम्हाला शेअर करतो. परत ऋषिकेश म्हणतो की हे बघा साहेब, जर काही उशीर झाला तर मात्र आमचं अख्खं कुटुंब रस्त्यावर येईल, त्यामुळे जे काही करायचं असेल ते लवकरात लवकर करा. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, मला कळतं ऋषिकेश साहेब, आम्ही मात्र आमच्या परीने सगळे काही प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा, आपल्याला नक्की काही ना काही माहिती मिळेलच. तेव्हा लगेच आता ऋषिकेश आणि सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांना भेटून जायला निघतात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र जानकीला ओटी भरायला सांगते, परंतु आता जानकी ओटी भरणार तोच तेथे सयाजी आणि ऐश्वर्या दोघं येतात. ऐश्वर्या रागाने लगेच म्हणते की थांबा. जानकी आणि सुमित्रा मागे वळून बघते आणि आता मात्र सगळेजण अगदी ह्या दोघांकडे पाहतच असतात. तर ऐश्वर्या आणि सयाजी तोऱ्यात आता देवीच्या मंदिरात घुसतात आणि ऐश्वर्या गुरुजींना म्हणते की हे बघा, सगळ्यात अगोदर पूजा मात्र आम्ही करणार आहोत. तेव्हा जानकी विचारते की काय तू? तेव्हा ऐश्वर्या रागानेच आता जानकीला विचारते की काय ग, काय झालं तुला? आता मला बघून असं आश्चर्य झाल्यासारखं का वाटलं बरं? तेव्हा आता जानकी म्हणते की अगं, दानवांची जागा आहे तर ती देवीच्या अगदी पायाशी असते.
तिच्या पूजेशी नाही. आता सयाजी तर मोठ्या तोऱ्यातच जानकीला म्हणतो की हे पोरी, अगं जरा पायरी ओळखून बोलत जा. आणि आता लगेच सयाजी गुरुजीला धमकावतं की ए गुरुजी, त्यांची ओटी बाजूला ठेव, अगोदर आमची पूजा करून घे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो हा सगळा काय प्रकार आहे, काय चाललं तुमचं हे सर्व. तेव्हा आता सयाजी लगेच म्हणतो की वहिनी साहेब, अहो अख्ख्या मुळशीमध्ये आता आम्ही श्रीमंत झालो. अहो त्या रणदिव्यांचं तर पूर्ण वैभव गेले, अगदी भुई सपाट झाले. आणि हे बघा अहो तुमचं वाईट झालं, खरंच मला त्याचा उलशिक आनंद नाही, परंतु हे बघा अख्ख्या मुळशीमध्ये तर आम्ही आता खूप पैशावाले झालो आणि श्रीमंत झालो, त्याचा आनंद मला खूप जास्त झालेला आहे. आणि गुरुजींना धमकावतो. गुरुजींना म्हणतो की हे गुरुजी, तुला अजूनपर्यंत नाही कळाले का, चल कामाला लाग पटपट, आमची पूजा अगोदर करून घे. आता गुरुजी मात्र सयाजीचं ऐकायला जाणार तोच लगेच जानकी म्हणते की थांबा गुरुजी, ते सगळ्यात अगोदर आम्ही आलो, त्यामुळे पूजा सुद्धा आम्ही आमच्या हातानेच करणार. ऐश्वर्या लगेच तोऱ्यातच जानकीला म्हणते की सगळ्यात अगोदर पूजा मात्र आम्ही करणार आहोत. तेव्हा आता माया मुद्दाम ऐश्वर्या समोर येते आणि म्हणते की हे फार चुकीचं वागतात तुम्ही. तेव्हा आता ऐश्वर्या तोऱ्यातच म्हणते की काय ग, चूक आणि बरोबर ठरवणारी तू कोण आहेस ग. आता मुद्दाम माया आणि ऐश्वर्या यांची जशी ओळख नाही असं मात्र ते आता जानकी आणि सुमित्रा यांच्यासमोर दाखवतात. तो आता माया म्हणते की हे पण कोणी का असायला, परंतु आता जानकी आणि रणदिव्यांच्या कुटुंबाच्या वाटेला मात्र तू जायचं नाही, मागे व्हायचं. ती सुद्धा आता ह्या कुटुंबाचा एक भाग आहे, समजलंच का. तेव्हा आता ऐश्वर्या हसते आणि आता सयाजीला म्हणते की डॅडा बघितलं का, ऐका ना, अहो घरच्या माणसाला या लोकांनी घरातून बाहेर काढलं आणि आणखीन एका बेवारस मुलीला यांनी घरात आणून ठेवलं. तर तेव्हा आता जानकी ही माया आणि ऐश्वर्या दोघींना सुद्धा म्हणते की हे बघा, देवाच्या दारामध्ये खरंच वाद नकोय, आम्हाला हुज्जत नाही घालायची, हे बघ आम्ही येथे आधी आलो, आम्हाला पूजा करून दे, आम्ही जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं नाही होणार, कारण आता मात्र ही पूजा आम्हीच करणार, पहिली पूजा आमच्या हातानेच होणार आणि मागे हो. तेव्हा आता जानकी स्पष्ट शब्दात उत्तर देते की नाही होणार. तेव्हा मात्र आता बघतेस तू कशी मागे होत नाही, म्हणून आता ती जानकीवर हात अगदी उचलते आणि तिला मारायला धावणार. तोच लगेच माया मात्र ऐश्वर्याचा हात पकडते. आता ही मुद्दाम ऐश्वर्या आणि माया दोघींचा प्लॅनचा एक भाग असतो, जेणेकरून ऐश्वर्या आणि माया हे दोघीमध्ये भांडण आहे, त्या दोघी एकत्र नाहीत हे मात्र रणदिवे कुटुंबाला दाखवण्यासाठी यांची ही दुसरी चाल खेळली जात असते. माया पुढे म्हणते की पुन्हा जर जानकीताईवर तू हात उघडलास तर मात्र तुझा हात तोडून टाकेल. तेव्हा ऐश्वर्या मायाकडे अगदी बघतच असते आणि आता सगळेजण पाहतच असतात की नक्की ह्या दोघींचं काय सुरू आहे. तर मला मात्र हलक्यामध्ये घेऊ नकोस, मी तुला दाखवून देईल. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मुद्दाम मायाला म्हणते की हो हो, मी सुद्धा तुला बघूनच घेईल आणि ह्या कुटुंबाचा भागवण्याचा प्रयत्न करू नकोस. बघ आता तू यांची बाजू घेऊन माझ्यावर धावून आलीस, आता यांच्यासोबत मी तुझी सुद्धा कशी वाट लावते हे बघतच राहा तू. तेव्हा आता माया म्हणते की हो, आणि जर आता तू ह्या कुटुंबाकडे वर नजर करून जरी बघितलंस तर मी आहे आणि तू आहेस, म्हणून दोघे आता मुद्दाम एकमेकींशी भांडण्याचं नाटक करत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा चला इथून, आता मात्र यांना आपण बघून घेऊच, परंतु ह्या मुलीला मात्र मी आता चांगलं ठिकाण्यावर आणते, तिला नाही सोडू शकत. आणि तेवढ्यात आता सयाजी आणि ऐश्वर्या तोऱ्यातच बाहेर येतात. तर ऐश्वर्या मनात म्हणते की वा माया, खरंच खूप छान असा प्लॅन केलास, अगदी कमालच तू केलीस, अगदी प्लॅन सुद्धा कमाल केलास. आणि आज मात्र पहिल्यांदा भांडण करण्यामध्ये मला तर खूप मजा आलेली आहे. आता मात्र जानकी आणि रणदिवे कुटुंबाला संशय येतच कामा नये, कारण तू आणि मी एकत्र आहोत हे काही कळणार नाहीच. त्यानंतर मात्र जानकी मायाला म्हणते की काय गरज होती तुला त्या ऐश्वर्याला तोंड देण्याची. तेव्हा माया म्हणते की हे बघा, आणि माझ्यासाठी तू मात्र त्या ऐश्वर्या बरोबर वैर कशाला पत्कारलास ग, ती तुला खरंच आता खूप त्रास देईल, तुला माहिती नाही की ती ऐश्वर्या कशी आहे ते. तेव्हा माया म्हणते की हे बघा, आणि हे बघा, तिला जे काही त्रास मला द्यायचा असेल ना तर ते देऊन द्या, परंतु तुम्ही मात्र मला मास्कमॅनच्या तावडीत उडवलं, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नव्हती, आणि मी मात्र एखादा स्टँड घेतला तर काय चूक झाली बरं, काय बिघडते कुठे काय. आणि हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. त्या ऐश्वर्याने तुम्हाला अगदी मारण्यासाठी हात वर उचलला, मग मी हे सर्व बघत राहू का. तुम्हाला आणि आपल्या कुटुंबाला मी काही होऊन देणार नाही. माया बरोबर आता जानकीवर अगदी आणखीन विश्वास बसण्यासाठी हे सर्व अगदी मोठेपणाने बोलत असते, जशी तिला रणदिवे कुटुंबाची खूप काळजी आहे असे ती दाखवते. तर जानकी म्हणते की हे बघ माया. त्यावर तर सुमित्रा लगेच म्हणते की
हे बघ, ज्यांना आपण आपलं मानत होतो तर ते आपले शत्रू निघालेत आणि ही काल आलेली मुलगी मात्र आपल्याबद्दल तिला किती काळजी वाटते. त्यानंतर मात्र आता सुमित्रा म्हणते की चला पूजा करून घेऊयात. म्हणून आता जानकी ह्या पुढे येतात आणि सुमित्रा मात्र गुरुजींना ओटी भरायला सांगते. तेवढ्यात माया मात्र आता मनामध्ये देवीआईची आरती वगैरे करून ओटी भरत असते. माया तर अगदी तिच्याकडे खुश होत बघतच असते. माया मनातून खूपच खुश होत असते आणि मनात म्हणत असते की आता मात्र अशाच मोठ्या गैरसमजामध्ये तुम्हाला अडकून माया आणि ही ऐश्वर्या मात्र तुमच्या या रणदेवी कुटुंबाला अगदी बरखास्त करून टाकणार आहेत. आणि लवकरच मात्र तुला माझ्या समोर हात जोडावेच लागतील. आज मात्र देवी समोर जोडते, परंतु उद्या माझ्या समोर. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र घरी येतात. अवंतिका घाईने त्यांना पाणी वगैरे घेऊन येते आणि काही कळाले का असं विचारते. आता सौमित्र अवंतिकाच्या हातामध्ये पेपर देतो आणि पेपर बघ, तुला कळेल असं म्हणतो. आणि आता ही जी काही 12 वर्षापूर्वीची जी काही आता मकरनच्या मृत्यूची बातमी असते तर ती तोच पेपर असतो. अवंतिका तो वाचते आणि ही ती न्यूज आहे का असं विचारते. तर सौमित्र आणि ऋषिकेश हो असं म्हणतो. तेव्हा आता अवंतिका म्हणते की यातील फोटो तर खूप असा ब्लर झालेला आहे, अंधुक झालेला आहे. तर तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, एका खूप मोठ्या रद्दीत सापडला, धूळ खात पडलेला होता. त्यावर वाळवी आल्याने मात्र अगदी व्यवस्थित तो दिसत नाही, चेहरा वगैरे काहीच अगदी दिसत नाही. आता ऋषिकेश म्हणतो की बघ ना सौमित्र, अरे इतकी सर्व काही मेहनत करून आपल्या हाती तर काहीच लागलेलं नाही. मकरनचा फोटो आपल्याला सापडला नाही, मग आपण कसं शोधायचा बरं आणि पोलिसांना काय सांगायचं. तर अवंतिका म्हणते की हे जे कोणी आहे ना ते सर्व मुद्दाम करत आहे. मकरन बद्दलची जी काही माहिती आहे तर ती कोणीतरी मुद्दाम सर्व काही डिलीट केलेली आहे. तर मकरन बद्दलचा एकही फोटो आपल्याला सापडत नाही. आता सौमित्र म्हणतो की आपण एक काम करूयात, माझ्याकडे एक असा उपाय आहे. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय रे. तर सौमित्र म्हणतो की माझा एक मित्र आहे, त्या कंपनीचं नाव घेऊन त्या कंपनीत तो काम करतोय आणि तो माझा मित्र मात्र कम्प्युटरमध्ये खूपच हुशार आहे. आपण त्याला सांगून मात्र आता ह्या मकरनचा फोटो वगैरे आहे तर तो तयार करून घेऊयात. ऋषिकेश विचारतो की हे असं करता येईल का. तर आता सौमित्र म्हणतो की हो, हे असं नक्की करता येईल. त्यासाठी मात्र मी आणि अवंतिका मात्र मुंबईला जातोय, पर्यंत आम्ही नक्की परत येऊ. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जा, पण सांभाळून जा. तेव्हा सौमित्र म्हणतो की चला आपण तयार होऊयात. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र लगेच तयार व्हायला आत जातात. त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्रा आणि जानकी आता ह्या देवळामध्ये गप्पा करत असतात. आता सुमित्रा मायाला म्हणते की बरं झालं त्या ऐश्वर्याला चांगलाच तो धडा शिकवला. तेव्हा तर तुझ्याकडे बघून मला असं वाटत होतं की तुझ्या अंगामध्ये देवी संचारली की काय. तेव्हा आता मायाला खूप हसू येत असतं, परंतु जानकी मात्र आता खूप टेन्शन मध्ये दिसते आणि माया जानकीकडे पाहत असते. माया लगेच जानकीला विचारते की काय झालं जानकी ताई, तुम्ही इतक्या नर्वस का आहात आणि तुम्हाला मात्र माझं वागणं आवडलेलं नाही दिसत. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ माया, तसं नाही, परंतु मला अजून सुद्धा तेच वाटतं की तू ऐश्वर्याच्या नादाला लागायला नको होतं. ऐश्वर्या मात्र तुला त्रास देतच राहणार, मला माहिती आहे की ती कशी वागते. ती नक्की आता हे दुःख आहे ना ते दुःख धरून राहणारच आहे. तेव्हा आता माया म्हणते की ती माझ्या नादाला नाही लागणार आणि तसंही जे माझ्या नादाला लागते ना तर त्यांना मी सोडत नसते. जरीही ते माझ्या नादाला लागले तर आयुष्यभर मी त्यांना अगदी लक्षात राहील अशी अद्दल घडवते. तेव्हा आता जानकी म्हणते की माया, अगं असं का बोलतेस तू, अद्दल घडवणे म्हणजे अगं नक्की हे काय काय बोलणं तुझं हे. आणि हे बघ अगं, कुणाविषयी असे कोणतेही सल मात्र मनामध्ये ठेवू नये, त्याचा आपल्याला त्रास होतोय आणि मुळात म्हणजे कोणीच कुणाशी असं काही करू नये. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी अगं तू कसला विचार करतेस, अगं ऐश्वर्यासारख्या लोकांशी तर असंच वागलं पाहिजे आणि त्यांना असा धडा शिकवला पाहिजे. तेव्हा आता माया मुद्दाम जानकीला म्हणते की सॉरी जानकी ताई, तुमच्या म्हणण्यानुसार मी चुकले असेल. अहो ती ऐश्वर्या आहे तर ती तुमच्याशी भांडत होती, तुम्हाला त्रास देत होती, मग मला अगदी राग आला आणि माझा हात, तिने तुमच्यावर हात उचलला होता, मग मला तिला हात वर उचलावा लागेलच ना. तिला विरोध करायचा तर म्हणजे मला नव्हताच, परंतु तिने तुमच्यावर हात उचलला, मग मात्र मी शांत बसायचं होतं का. आणि हे बघा माझा फोन मात्र आत विसरलेला आहे, तो फोन मी घेऊन येते. मायाचं हे एक नाटक असतं. आणि आता तेवढ्यात समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीतील गुंड मात्र आता मायाला किडनॅप करून तेथून घेऊन जातात. हे सगळं काही अगदी म्हणजे माया आणि ऐश्वर्याचा ठरलेला प्लॅन असतो आणि आता दोघींचं हे नाटक अगदी प्लॅन आहे तर तो सुरू होतो. माया आता खूप आरडाओरडा करण्याचं नाटक करते. जानकी मात्र मायाच्या मागे धावत असते आणि आता जानकीच्या हातातील जे पूजेचं ताट वगैरे आहे तर ते खाली पडतं. आणि आता ठरलेल्या प्लॅन प्रमाणे मात्र आता ऐश्वर्या आणि माया ह्या तेथे आहेत आणि त्या एका ठिकाणी आलेल्या असतात. आणि आता तो माणूस निघून गेल्यानंतर ऐश्वर्या आणि माया मात्र एकमेकांकडे बघून खूप आता हसत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या अगदी ह्या मायाला म्हणते की वेलकम पार्टनर,
तेव्हा आता माया नारळाचं पाणी वगैरे पित असते आणि खूपच खुश असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता मात्र त्या लोकांना असं वाटणार आहे की मी तुझ्याशी भांडले म्हणून मी तुला किडनॅप केलं तर, आणि मला एक गोष्ट सांग की हे सर्व करून काय होणार आहे. तर माया म्हणते की सिंपल आहे, माझ्या भावाला शोधत आहे आणि त्यांना सुद्धा असं वाटत आहे की मास्कमॅन नक्की तोच आहे. ऐश्वर्या तू त्याला सामील आहे असं त्यांना वाटतंय आणि त्या दोघांना म्हणजे त्या सगळ्यांना मात्र हेच वाटायला हवं की आपण दोघे एकत्र नाहीत, आपला काही संबंध नाही म्हणून. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की अगं पण नक्की आता पुढे काय होईल, तू इथून कशी सुटणार बरं. कारण कसं आहे की ऐश्वर्याच्या ट्रॅप मधून सुटणं इतकं सोपं काम नसतं, खूप डेंजर व्हिलन आहे मी. तेव्हा आता माया म्हणते की हो, परंतु व्हिलनच्या ट्रॅप मधून सुटका करून घेणं हिंमत तर आहे माझी, त्यामुळे तू मारल्यासारखं करायचं आणि मी मात्र रडल्यासारखं करायचं. आणि हे बघ आपण मात्र इतका मोठा प्लॅन केलेला आहे, तर थोडा मात्र मारू सुद्धा आणि थोडासा मार खाऊ सुद्धा. किंवा ऐश्वर्या म्हणते की अगं नाटक करायचं आहे ना. तर आता माया म्हणते की नाही, म्हणजे हे बघ आपण खरं खरं जे काही आहे तर ते मारामारी करायची. रणदेवांना सगळं काही अगदी हे खरं वाटायला हवं, कारण तुम्हाला मारायचं. आणि आता मात्र रणदेवाने हे सगळं काही अगदी खरं वाटून आपल्यावर विश्वास बसलाच पाहिजे, म्हणजे आपण दोघे एकत्र नाही, आपण दोघे एकमेकींच्या दुश्मन आहोत असंच वाटायला हवं. तेव्हा आता ऐश्वर्याच्या काही लक्षात येत नसते, ती डोक्याला हात लावते तर माया आता हसत असते. आता माया ऐश्वर्याच्या हातामध्ये एक काठी देते आणि आता स्वतः ती मात्र ऐश्वर्याला सांगते की मार मला. तेव्हा ऐश्वर्या मायाला म्हणते की तुझं डोकं फिरलेलं आहे का, काय बोलते ते तू हे सर्व. तर माया म्हणते की अगं मग हे सर्व आपण करायचं नाही तर रणदिव्यांचा विश्वास आपल्यावर कसा बसेल, त्यामुळे तुम्हाला मार. तर ऐश्वर्या रागाने ती काठी बाजूला फेकून देते आणि मी हे सर्व काही करणार नाही असं स्पष्ट म्हणते. तेव्हा आता माया ती काठी पुन्हा उचलते आणि ऐश्वर्याच्या हातात देत म्हणते की हे बघ तुला हे सर्व करावंच लागेल. मात्र आता लगेच ऐश्वर्या ती काठी हातामध्ये घेते आणि जोरात मायाला एका डोक्यामध्ये ती काठी मारते. तेव्हा मायाच्या डोक्याला जखम होते आणि ऐश्वर्या पुन्हा तिला सॉरी म्हणते की माया आता खाली पडलेली असते. ओके ओके असं म्हणून आता ऐश्वर्या मात्र तिच्या हातावर मारते आणि जोरात पाठीमध्ये सुद्धा आता त्या काठीने मारते, परंतु ह्या मायेला मात्र काही लागत नसते, सगळं काही ती सहन करत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सगळं काही आता तिला मारते आणि म्हणते की ओके. आता मायेने पूर्ण आता जखम वगैरे करून घेतलेल्या असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रणदिव्यांच्या घरामध्ये मात्र आता जानकीला आणि बाकी घरच्यांना सगळ्यांना खूप टेन्शन येते, कारण आता माया बेपत्ता झालेली आहे, तिला ह्या ऐश्वर्याने किडनॅप केलेलं आहे असं सगळ्यांना वाटत असतात, म्हणून सगळेजण तिची काळजी करत असतात. जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की नक्की त्या ऐश्वर्याचा हात वाटत आहे, कारण त्या ऐश्वर्याने मात्र माझ्यासमोर मायाला धमकी दिली होती, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर मात्र काहीतरी करावं लागेल. तेव्हा ऋषिकेश मात्र जानकीला म्हणतो की हे बघ जानकी तू शांत हो, आपल्याला लवकरात लवकर पोलिसांमध्ये हे सर्व कळायला हवे, पण तू अगोदर शांत हो. आता ऋषिकेश लगेच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की आमच्या घरामध्ये जी माया राहत होती तर तिला त्या ऐश्वर्याने किडनॅप केल्याचे सांगतो, की लवकरात लवकर जा आणि त्या ऐश्वर्याला अगदी ताब्यामध्ये घ्या. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा वगैरे आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघा त्या ऐश्वर्याने मात्र सगळ्यांच्या समोर मायाला धमकावलं होतं देवी आईच्या मंदिरात आणि हे सर्व मला जानकीने सांगितले. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश नाही, आम्हाला असे ऍक्शन नाही घेता येणार, कारण 24 तास तर त्यासाठी थांबावं तर लागेलच. आणि पोलीस मात्र ऍक्शन घेण्यासाठी नकार देतात. त्यानंतर मात्र आता सारंग आणि जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं, पोलीस काय म्हणालेत. तेव्हा ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेब जे काही म्हणालेत की काही पुरावा नसल्यामुळे आपल्याला ऍक्शन नाही घेता येणार असे सांगतात. तेव्हा सारंग म्हणतो की असं कसा पुरावा नाही, कारण 4 चौघाजवळ समोर मात्र त्या ऐश्वर्याने धमकी दिली होती मायाला, अजून त्यांना काय पुरावा लागतो. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला समजावतो की हे म्हणतो की बघ सारंग, अरे पोलीस त्यांच्या जागी बरोबर आहेत, कारण त्यांना ठोस पुरावा लागतो आणि त्यांचा नाईलाज सुद्धा आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो ती ऐश्वर्या खूप डेंजर आहे आणि तिनेच हे सर्व मुद्दाम हुशारीने केलं असेल, आपणच काहीतरी केलं पाहिजे, आपण शोधायला हवं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर आहे तुझं सारंग, आपण एक काम करू, आपणच मात्र आता मायाला शोधून काढूयात. तेव्हा आता सारंग म्हणतो की ठीक आहे. तर सारंग आणि ऋषिकेश लगेच मायाला शोधायला निघून जातात. त्यानंतर आता जानकीला फक्त आणि फक्त माया कशी असेल, ती सुखरूप असेल काय काळजी लागलेली असते. इकडे सयाजीराव मात्र अजूनपर्यंत आता ही ऐश्वर्या घरी का आली नसेल म्हणून तिची वाट पाहत असतो, म्हणून मात्र तो आता ऐश्वर्याला फोन करतो. तर ऐश्वर्या दारात आलेली असते
आणि आता म्हणते की डॅडा तुम्ही मला फोन का करतात बरं. तेव्हा मात्र आता सयाजी अगदी घाबरतच ऐश्वर्याला विचारतो की कुठे गेली होतीस आणि तू ठीक आहेस ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो मी ठीक आहे, पण डॅडा तुम्ही असं का विचारतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ पोरी, मला आत्ता पोलीस स्टेशन मध्ये फोन आला होता आणि पोलीस स्टेशन मधून असं म्हणणं आहे की तुझ्या विरुद्ध तक्रार आलेली आहे की तू त्या पोरीला किडनॅप करून नेलेला आहे म्हणून, आणि त्या ऋषिकेशने तक्रार केलेली आहे. तर हे ऐकून आता ऐश्वर्याला हसू येतं. ऐश्वर्या म्हणते की अरे वा डॅडा काय सांगतात तुम्ही. ऐश्वर्या अगदी नॉर्मल असते, पाणी वगैरे पित असते. सयाजी पूर्ण घाबरून गेलेला असतो आणि मला सांग अगं पोरी तू खरंच तिला पळून नेलं होतंस का. हे बघा आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की डॅडा अहो हे सगळं काही तिचा प्लॅन होता, कारण अगदी मात्र रणदीप यांना दाखवण्यासाठी मात्र सर्व प्लॅन आम्ही दोघींनी मिळून केलेला आहे. तर आता सयाजी ऐश्वर्यालाच ओरडतो अगं त्या मुलीवर कशाला विश्वास ठेवते, आता मात्र कुणावर विश्वास ठेवण्याजोगं आहे का, आणि त्या मुलीने जर तुला धोका दिला तर तू काय करणार बरं, आणि तू जर यात अडकली तर तू कशाला तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतेस बरं, आणि तू स्वतःच नुकसान करून घेशील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो असं काही होणार नाही, त्याने मात्र माझाच फायदा होतो, मी अशी कच्ची खिलाडी नाही हो डॅडा. मायेकडून मात्र माझा जितका फायदा मला करून घेता येईल तितका फायदा मी करून घेईलच. एकदा मात्र माझा प्लॅन झालं, माझा काम वगैरे आहे ते सक्सेस झालं तर त्या मायेला मात्र मी फेकून देणार आहे. फक्त मला माझं प्लॅन सक्सेस करायचं आहे आणि ते एकदा झाल्यानंतर मीच त्या मायाला मात्र खाली आपटेल. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माया बरोबर घरी आलेली असते, तिच्या डोक्या वगैरे पट्टी केलेली असते आणि ती सगळ्यांच्या समोर म्हणते की म्हणजे तुम्हाला मकरनबद्दल काहीच समजले नाही तर. जानकी आणि सारंग नाही असं म्हणतात. जानकी म्हणते की हो ना आम्ही किती शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच कुठे नाही कळाले. मकरनने मात्र त्याच्या सगळ्या काही जुन्या खुणा आहेत तर त्या पुसून टाकलेल्या आहेत. तर मकरनने किंवा त्याच्या कदाचित सगळ्यात जवळच्या व्यक्तीने सुद्धा हे सर्व केले असेल. तेव्हा आता माया विचारते की मग त्याला आता कसं शोधायचं आहे. तर जानकी म्हणते की त्यासाठी मात्र एक उपाय आहे. तेव्हा आता माया बरोबर जानकीकडून नक्की काय करायचं हे काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि जानकी मात्र आता ह्या मायाला मात्र या प्लॅन बद्दल सांगेल का, कारण आता खरी सूत्रधार तर मायाच आहे हे मात्र आता जानकीला आणि रणदीप फॅमिलीला माहिती नसतं. परंतु ऐश्वर्या सुद्धा आता मायाशी गेम खेळणार असते की तिचं काम झाल्यानंतर ती मायाला अगदी उचलून फेकणार असते आणि शेवटी मात्र आता माया हे सगळं काही करत आहे हे रणदीप यांच्या समोर कसं लवकरात लवकर येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.